मित्रांनो, राज्य सरकारतर्फे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठीचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। त्यानुसार सन 2023 या खरीप हंगामामध्ये ज्यांनी कापूस व सोयाबीन लागवड केली होती त्यांना काही प्रमाणात अर्थसहाय्य जे आहे ते गव्हर्नमेंट करणार आहे। हा निर्णय जो आहे आज म्हणजे 29 जुलै 2024 रोजी घेण्यात आलेला आहे। यामध्ये 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 5,000 रुपये असं अर्थसहाय्य जे आहे ते केले जाणार आहे। ज्यांची शेतजमीन ही 0.2 हेक्टरपेक्षा कमी होती त्यांना सरसकट 1,000, तर ज्यांची जमीन ही 0.2 हेक्टरपेक्षा जास्त होती त्यांना 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत म्हणजेच जास्तीत जास्त रुपये 10,000 जे आहे ते मदत केली जाणार आहे। यासाठी काही अटी ज्या आहे त्या गव्हर्नमेंटने टाकलेल्या आहेत। त्यामध्ये सगळ्यात मोठी अट म्हणजे यासाठी तुम्ही ई पीक पाहणी जी आहे ती केलेली असणं फार गरजेचे आहे। जर तुम्ही ई पीक पाहणी मागच्या वर्षी केली नसेल तर मात्र तुम्हाला हा लाभ घेता येणार नाही आहे। ही पीक पाहणी पोर्टल किंवा ॲपवर जरी आपण केली असेल तरी देखील चालते, मात्र ई पीक पाहणी आवश्यक आहे। त्यानंतर हा लाभ जो आहे DBTच्या माध्यमातून सरळ आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। यासाठी कोणत्याही ॲप्लिकेशनची म्हणजे कोणत्याही अर्जाची गरज जी आहे ती आपल्याला नाही आहे, हे इथे लक्षात घ्यायचं आहे। आणि ही जी योजना आहे ही फक्त सन 2023 खरीप हंगामात लागवड केलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे, हेही इथे लक्षात घ्यायचं आहे। धन्यवाद।